सर्वांना माझा नमस्कार. उद्या आपला नवी मुंबई महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्ताचा पेपर असणार आहे. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने इन जनरल डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये करायचा प्रयत्न करूयात. तर काही तुमचे जनरल डाउट्स होते ते क्लिअर करायचा प्रयत्न करतो, की निगेटिव्ह मार्किंग या एक्झामला असणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंगबद्दल त्यांनी आतापर्यंत कुठंच मेन्शन केलं नाही. त्याचा आपण कन्क्लुजन असं काढू शकतो, की निगेटिव्ह मार्किंग तुमच्या एक्झामला नसणार आहे. पुढे सिलेबसमध्ये आता त्यांनी जो टायमरचं दिलं होतं, त्याच्यामध्ये दोनदा त्यांनी ते टायमरचं दिलं. सुरुवातीला वेगळं होतं आणि नंतर काही अपडेट केलं. मी सांगेल त्याच्यामध्ये जास्त पडू नका. बट सिलेबस हा तुमचा अगोदर जो 10 पॉइंट्सचा होता, त्याच्यामध्ये 8 तुमचे कायदे होते, एक स्कीम्सचा पार्ट होता आणि दुसरं तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट. त्या 10 पॉइंट्सवरती तुमचे 60 प्रश्न उद्याच्या पेपरला तुम्हाला दिसतील. पुढे आहे टायमर मेथड. आता ह्या टायमर मेथडमध्ये एक समजून घ्या, तुमचा पेपर हा 4 ग्रुपमध्ये डिवाइड असतो. ए, बी, सी आणि डी. प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला 25 प्रश्न भेटतील आणि हे 25 प्रश्न जे आहे, हे तुमच्या सर्व टॉपिकवर असतील. म्हणजे याच्यात कायद्याचे प्रश्न, मराठी, इंग्रजी, जी-के-जी-एस आणि रिझनिंग असे तुमचे ते 4 पॉईंट नॉन टेक्निकलचे आणि कायद्याचे प्रश्न हे तुम्हाला प्रत्येक ग्रुपमध्ये आढळून येतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक काळजी घ्यायची, की तुम्ही एखाद्या प्रश्नावरती अडून बसायचं नाही. तिथं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण 25 प्रश्न हे 30 मिनिटामध्ये स्क्रोल करता येतात. तर त्याला एकदा ओव्हरलुक करून घ्यायचं किंवा ग्लान्स करून घ्यायचं तुमच्या पद्धतीने. प्रश्न टिक करायचं, उत्तर येत असेल तर पुढे ढकलायचं. शेवटी तुम्ही सेकंड राउंडमध्ये सुद्धा येऊ शकता. म्हणजे माझी स्ट्रॅटेजी अशी राहते, की पहिल्या 10 ते 15 मिनिटामध्ये मी सगळे प्रश्न एकदा बघून घेतो. मला जे जे येतात ते मी टिक करतो आणि परत एकदा रिपीट मी ती सायकल हे करतो. त्याला आपण इटरेशन्स म्हणतो. ठीक आहे. तर 2-3 राउंडमध्ये तुम्हाला जर सोडवायचं असेल तुम्ही ते करू शकता. बट सांगेल, की एका प्रश्नावरती अडून बसायचं नाही. त्याने काय होतं, तुमचे काही प्रश्न स्किप होतील. ठीक आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं पूर्ण 100च्या 100 प्रश्न तुम्हाला तिथे अटेम्प्ट करायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांचं बाहेर जिल्ह्यामध्ये सेंटर आहे ना, त्यांनी आजच प्रवास करायचा. आता काही आपले विद्यार्थी जे आहेत, कोकण जो प्रॉपर म्हणजे सिंधुदुर्ग म्हणा किंवा रायगडला राहतात, बट त्यांचं सेंटर मुंबईला आलेलं आहे. तर त्यांनी आजच ट्रॅव्हल करायचं. त्यांनी त्यांचे तिकीट वगैरे बुक केले असतील किंवा जे विद्यार्थी नागपूरला वगैरे राहतात, त्यांचं सुद्धा सेंटर मुंबईला आलंय. आणि असा प्रश्न आला होता YouTubeच्या एका कमेंटला, की फक्त मुंबई सेंटर आहे का? तसं नाहीये. सेंटर इतर ठिकाणी सुद्धा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर छान झोप तुम्हाला घ्यायची आहे. 9 वाजता तुम्हाला स्लीप मोडमध्ये जायचं आहे. ठीक आहे. पुढे सेंटरवरती वेळेच्या अगोदर पोहोचा. कारण की त्यांचं काहीतरी ते नियम आहे 1 तासाच्या अगोदर पोहोचायचे. सुट्टे पैसे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे. कारण की तुम्ही भरलेली जी 900 किंवा ₹1000 फी आहे, तर TCSला पुरत नाही. ते बॅग ठेवण्यासाठी किंवा तिथं पार्किंगसाठी तुमच्याकडून एक्स्ट्रा चार्जेस तिथं ते घेतात. सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर विनर्स माइंडसेट. ठीक आहे. म्हणजे उद्या तुम्ही कोणत्या माइंडसेटने तिथं पेपर सोडवला जाणार आहे, ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. मला इथं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मी उदाहरण देईल. आता हे सगळ्यांना माहिती आहे, की महाराजांची जी आग्रा भेट आहे किंवा मिर्झा राजे जयसिंग जो होता, तर त्या केसमध्ये महाराजांनी कसं रिॲक्ट केलं होतं. ठीक आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यदुनाथ सरकारांचं एक पुस्तक आहे, शिवाजी अँड हिज टाइम्स. तर त्याच्यामध्ये खूप छान ओळी त्यांनी लिहिलेल्या होत्या. त्या ओळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, की शिवाजी सक्सेस वॉज नॉट अ मॅटर ऑफ चान्स ऑर अ मेअर लक. ठीक आहे. शिवाजी महाराजांचं यश हे कोणत्याही योगायोग किंवा निव्वळ नशीब नव्हतं. इट वॉज द रिझल्ट ऑफ कॅल्क्युलेशन्स, रिलेंटलेस हार्डवर्क अँड अन अनब्रेकेबल स्पिरिट दॅट रिफ्यूज टू ॲक्सेप्ट डिफीट. ठीक आहे. ते जे त्यांचं जे यश होतं, ते अचूक नियोजन, अथक परिश्रम आणि पराभव स्वीकारण्यास नकार देणाऱ्या अखंड आत्मविश्वासाचं फळ होतं. ठीक आहे. याच गोष्टी तुम्हाला उद्याच्या एक्झाममध्ये घेऊन जायचं. आता कॅल्क्युलेशन हा शब्द त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेला होता. मागच्या 3-4 महिन्यापासून आपण प्रिपरेशन करत आहोत. रिलेंटलेस हार्डवर्क. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही आपल्या बॅचमध्ये होता, तर जवळपास 3000 MCQ तुम्ही त्या जे 10 पॉइंट होते तुमचे टेक्निकलचे, ज्याच्यावरती की उद्या 60 प्रश्न येणार आहे. म्हणजे ह्या 60 प्रश्नासाठी तुम्ही जवळपास 3000 MCQ सोडवलेले आहेत. तदनंतर तुम्ही जवळपास 3000 प्रश्न जे आहेत, तर ते वर्कबुकमध्ये सोडवलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे खूप जास्त सराव आपण केलेला आहे. रिलेंटलेस हार्डवर्क आपण आतापर्यंत केलेला आहे. अनब्रेकेबल स्पिरिट दॅट रिफ्यूज टू ॲक्सेप्ट डिफीट. ठीक आहे. हार मानायची नाहीये. ठीक आहे. तुमचं आत्मविश्वासाचं फळ तुम्हाला उद्या भेटणार आहे. पुढे आता ऑल थिंग्स आर रेडी इफ आवर माइंड्स बी सो. आता ही जी स्टोरी आहे, तर शेक्सपियरचा जो पण ड्रामा होता त्याच्यामधले आहे. जर आपलं मन तयार असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात. आता याचा अर्थ काय निघतो, तर प्रिन्स हॅल नावाचं एक पात्र होतं त्या शेक्सपियरच्या ड्रामामध्ये. आणि हे जे प्रिन्स हॅलचं
पात्र होतं ते प्रॉपर उन्हाळ किंवा टवाळक्या करणारं होतं. ठीक आहे. राजाचं पोरगं होतं ते राजा हेनरी 5चं पोरगं होतं. ठीक आहे. सॉरी राजा हेनरी 4चं पोरगं होतं हे प्रिन्स हॅल आणि प्रॉपर उन्हाळ टवाळक्या करणारं किंवा आपण त्याला म्हणू शकतो की छपरी काट्ट हे होतं प्रिन्स हॅल हा होता. बट जेव्हा तो राजा हेनरी 5 बनतो, ठीक आहे. जेव्हा त्याच्याकडे राजाची जिम्मेदारी येते, त्या केसमध्ये त्याला एक बॅटल फाईट करायची असते. ठीक आहे. त्याचं एक युद्ध होणार असतं. त्या युद्धाचं नाव होतं बॅटल ऑफ अजिंको. ठीक आहे. आणि या युद्धाच्या दरम्यान काय असतं त्याचं सैनिक हे खूप छोटं असतं. जे फ्रेंच सैनिक असतं त्याच्यासमोर ते संख्येनं खूप जास्त असतं आणि ताजंतवारं असतं. ठीक आहे. याचं जे सैन्य असतं हे एक ताजारी असतं, छोटं असतं आणि यांचं मनोबल खूप जास्त खचलेलं असतं. या केसमध्ये हा जो राजा हेनरी 5 आहे, जो की अगोदर प्रिन्स हॅल होता, प्रॉपर उन्हाळ टवाळक्या करणारा. तर हा एक तिथं भाषण देतो. ते भाषण सेंट क्रिस्पिन्स डे स्पीच म्हणून खूप जास्त फेमस आहे. त्याच्यामध्ये बेसिकली तो त्या सैनिकांना एक जी राजाची जिम्मेदारी असते उर्मी देण्याची, तो तिथं त्याचं कर्तव्य पार पाडतो. तिथं ते युद्ध जिंकतात. ठीक आहे. कंडिशन काय होत्या? अगोदर राजा हेनरी 5 हा प्रिन्स आला होता. प्रॉपर उन्हाळक्या टवाळक्या करणारा. बट नंतर जेव्हा त्याच्याकडे जिम्मेदारी येते, तेव्हा मात्र तो त्याचे कर्तव्य प्रॉपर पद्धतीने तिथं पार पाडत असतो. याच्यातून निष्कर्ष काय निघतो? तुमचा भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही. ठीक आहे. तुम्ही याच्या अगोदर प्रिन्स हॅल होता, हे इथं उद्याच्या पेपरला तुमचं गोष्टी डिसाईड करणार नाहीये. बट तुम्ही जशी ॲड आली, तुम्ही प्रिपरेशन चालू केलं, त्या केसमध्ये तुम्ही बॅटल ऑफ अजिंक्योट जेव्हा तुमची होणार होती, त्या केसमध्ये तुम्ही प्रॉपर तुमचं प्रिपरेशन केलं का? तुम्ही तुमचं मनोबल तिथं कायम सातत्याने ठेवलं का? ठीक आहे. तुम्ही अभ्यास केले का? रिव्हिजन केलं का? तुम्ही एमसीक्यू सोडवले का? वर्कबुक तुम्ही सोडवले का? ह्या सर्व गोष्टी तुमच्या उद्याच्या पेपरसाठी मॅटर करणार आहे. ठीक आहे. यशासाठी शिस्त आवश्यक आहे. ही बाबसुद्धा इथे आपल्याला आपण कन्क्लूड करू शकतो. भरपूर सारे आपले जे विद्यार्थी आहेत, ते अपयशाचं ओझं घेऊन हिंडतात. बट मी सांगेल की ते आजच खाली ठेवायचे आणि उद्याच्या पेपरला तुम्हाला एकदम फ्री माइंडने जायचं आहे. ठीक आहे. पुढे एक्झाम हॉलमध्ये तुमची एकाग्रता खूप जास्त मॅटर करते. म्हणजे मी भरपूर साऱ्या वेळेस असं बघितलं, की विद्यार्थी हे त्या टी-सी-एसच्या सेंटरवरती जातात. तिथं त्यांचे खूप जास्त स्ट्रिक्ट नियम असतात. ठीक आहे. तर ते दाखवण्यासाठी असतात, की कसे काय माहिती. बट तुम्हाला बेल्ट काढून ठेवायला सांगतात ते किंवा बाकीच्या गोष्टी काढून ठेवायला सांगतात. त्या केसमध्ये भरपूर सारे विद्यार्थी तिथं हुज्जत घालत बसतात. तर ते तसं काही तुम्हाला करायचं नाही. ठीक आहे. ते म्हणलं बेल्ट काढायचा, बेल्ट काढायचा. ते म्हणलं शर्ट काढायचा, शर्ट काढून ठेवायचा. तसंच बसायचं पेपरला. बट आपली मानसिकता खराब करायची नाही. परत एक सांगतो, की छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये भांडायचं नाही. आता उद्या ऑटोवाल्याने ₹10 एक्स्ट्रा मागितले, तर भांडायचं नाही. त्याला देऊन टाकायचे. ₹10 आपलं काय घरबार आपण रोडवरती येणार नाही. ठीक आहे. जी विनरचा माइंडसेट असतो, तो तुम्हाला तिथे उद्या कॅरी करायचा आहे. संत ज्ञानेश्वरांच्या खूप छान ओळी आहेत. "जे मन हे स्थिरावेल, तै बुद्धीचा प्रकाश पडेल." जेव्हा माणसाचं मन शांत आणि स्थिर असतं, तेव्हाच त्याच्या बुद्धीचा खरा प्रकाश पडतो. अस्वस्थ मनामध्ये ज्ञान टिकत नाही. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि आजचं सेशन हे मी संत तुकाराम महाराजांच्या ओळीने करणार आहे, की ते सांगतात, की याचसाठी केला होता अट्टास, की शेवटचा घास गोड व्हावा. तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत आलात मागच्या 3-4 महिन्यापासून. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय-बाय.